समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। पहिला श्रावण सोमवार निमित्त कोलवड येथील हेमाडपंथी शिवमंदिरात भाविकांची गर्दी। मंदिर परिसरात बम बम भोलेचा गजर। पहिला श्रावण सोमवार निमित्त बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे शिवकालीन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे। त्याचा 1962 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला। हे मंदिर पैनगंगा आणि वखारी नदीच्या तीरावर वसले। या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने 3 दिवस मोठी यात्रा भरत असते। श्रावण महिना दर सोमवारी भक्तांची मोठी दर्शनासाठी गर्दी असते। महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। महादेव संस्थांचं हे महादेवाचं मंदिर हे पुरातनकालीन आहे। या मंदिराचा 1962 साली जीर्णोद्धार झाला आणि त्यापासून मग हे मंदिर असं नावारूपाला आलं। दरवर्षी इथं महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते। श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर सतत भाविकांची गर्दी असते। या सर्व भाविकांची प्रसादाची आणि सर्व व्यवस्था केली जाते। तसेच नेहमीच इथं दर सोमवारी कार्यक्रम असतात। तसेच शिवलीलामृताचं पारायण दरवर्षी इथं अधूनमधून केल्या जातं। भागवताचे ही कार्यक्रम असतात आणि नेहमी हे मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजलेलंच असतं आणि सर्वांना इथं आल्यानंतर मानसिक समाधान भेटतं आणि सर्व इथं एक इच्छा घेऊन या मंदिरावर येतात आणि सर्वांच्या इच्छा भगवंत ज्याच्या त्याच्या परीनं पूर्ण करतात। म्हणूनच या मंदिराला अतिशय महत्त्व आलेलं आहे। हे मंदिरच नसून हे तीर्थक्षेत्र आहे। तीर्थक्षेत्र म्हणजे मंदिराच्या बाजूलाच गंगा नदी वाहते आणि सर्व भाविक या गंगा नदीमध्ये स्नान करतात, दर्शन घेतात आणि प्रत्येकजण आनंद या ठिकाणी व्यक्त करतात। तसेच या ठिकाणाहून दर श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा सुद्धा निघते। कावड यात्राचा मोठा कार्यक्रम इथं होत असतो आणि या कावड यात्रेमध्ये सुद्धा भाविकांची भरपूर अशी गर्दी असते।